उद्या दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत चांगला मुहूर्त काढा। उद्याच्या उद्या बोर फाडा। आज एक विकासापासून वंचित असणारा हा तालुका आहे की लोकप्रतिनिधींनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं। असेही लाख रुपये लागू द्या, ते तुम्हाला देण्याची व्यवस्था हा राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो। अजितजी शिंदे यांनी मला सांगितलं होतं की साहेब इथं पाण्याची खूप मोठी समस्या आहे, तर आपण बोर फाडून द्यावी। तर मी माननीय मुख्याध्यापक अजितजी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब उद्या सकाळी पानाडी आणा, पानाड्याकडनं तुमचा कुठला तरी स्पॉट बघा आणि उद्या दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत चांगला मुहूर्त काढा। उद्याच्या उद्या बोर फाडा आणि समाधान खंडारे परवा सकाळी त्या बोरमध्ये बोरची मशीन टाका आणि त्याचं जलपूजन करून 48 तासाच्या आत या आपल्या नरखेडमधल्या मुलांना पाण्याची सोय झाली पाहिजे। आणि मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो, बांधवानो, मोहोळ तालुक्यामध्ये मागल त्याला रस्ता, मागल त्याला पाणी आणि आरोग्याविषयी समस्या जाणत असताना प्रचंड असा मागासलेला तालुका म्हणून आज आपल्या तालुक्याकडे पाहिलं जाते। मला आज तुम्ही मला एक काम सांगितलं की मला बोर फाडून द्या। बोरचं काम तर ताबडतोब उद्या सकाळी चालू होईल, 2 दिवसामध्ये ते पाणी तुम्हाला मिळेल, त्याची बोर मशिनी टाकून देईल। पण ही संस्था ज्या मंगळवेढा तालुक्यामधून माननीय कदम गुरुजी यांनी काढली आणि 1960 साली नरखेड या गावामध्ये रोपटं लावलं। आज या शाळेमध्ये किमान 950 विद्यार्थी शिकत आहेत। आज एवढा मोठा स्टाफ आहे आणि आज या शाळेकडे पाहिल्यानंतर मनाला थोडा वेदना होतात की लोकप्रतिनिधींनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं। असो शिंदे साहेब, मी मंगळवेढ्याचा जावाई आहे आणि ही शाळा ही माझ्या माहेरची आहे, त्यामुळं या माहेरच्या शाळेसाठी काही ना काही तुम्हाला जर लागलं तर मग या शाळेच्या इमारतीसाठी, या शाळेच्या सुशोभीकरणासाठी, या शाळेला तुम्हाला जर काही विकासात्मक कल्पकतेनं जर काही करायचं असेल तर एखादं चांगलं इन्स्ट्रुमेंट बनवा, चांगलं मॉडेल बनवा आणि ते माझ्याकडे घेऊन या। ताबडतोब आपल्याला CSR फंडातून कितीही लाख रुपये लागू द्या, ते तुम्हाला देण्याची व्यवस्था हा राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो। आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो।